KSDCच्या यूट्यूब चॅनलवर मी सोनाली देशपांडे तुमचं स्वागत करते. अलंकारांच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार म्हणजे काय, अलंकारांचे शब्दालंकार व अर्थालंकार या प्रकारांचा अभ्यास केला. उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, या दोन्ही बाबींचा आपण अभ्यास केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमातील पहिल्या अर्थालंकाराचा म्हणजेच अनन्वय अलंकाराचा अभ्यास करणार आहोत. ज्यावेळेस उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणजेच उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिल्या जाते, त्यावेळेस अनन्वय अलंकार होतो. अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे त्याच्यासारखी किंवा त्याच्याशी तुल्यबळ असणारी उपमा न मिळणे. या व्याख्येवरून आपण अनन्वय अलंकाराची काही वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. अनन्वय अलंकाराचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असतं, म्हणजेच त्याची तुलना अन्य कशाशीही करता येत नाही. म्हणजे आपण व्याख्येमध्ये बघितलंय की ज्यावेळेस उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही आणि म्हणून म्हटलंय की उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते, म्हणजेच त्याची तुलना अन्य कशाशीही करता येत नाही. त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे उपमेयाला अन्य कशाचेही उपमान मिळू शकत नाही. आपण बघितलंय उपमेय कसं आहे, अद्वितीय आहे. ज्याचं वर्णन करायचं आहे तो घटक इतका अद्वितीय आहे की त्याची तुलना अन्य कशाशीही करता येत नाही, म्हणजेच अन्य कुठलंही उपमान त्याला मिळू शकत नाही. मग अशा वेळेस उपमा म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. हे काही उदाहरणांवरून अधिक स्पष्ट करता येईल. उदाहरणार्थ, आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. यामध्ये उपमेय आहे ताजमहल आणि उपमान आहे ताजमहलच, म्हणजेच ताजमहलाची तुलना ताजमहलाशीच केलेली आहे. त्याच्यासारखा अन्य कुठलाही दुसरी वास्तू नाही असं या ठिकाणी म्हटलंय. पुढचं उदाहरण बघू. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. उपमेय झालं हा आंबा आणि उपमान झालं परत तोच आंबा, म्हणजे जेव्हा ह्याची तुलना ह्याच्याशीच केल्या जाते त्यावेळेस अनन्वय अलंकार होतो. आंब्याची तुलना आंब्याशीच केली आहे, ताजमहलाची तुलना ताजमहलाशीच केलेली आहे. पुढचं उदाहरण बघू. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा. बरेच झाले आहेत, बरेच होतील, बरेच आहेतही, परंतु ह्याच्यासारखा हाच. हे अर्जुनाबद्दल म्हटलेलं आहे. यामध्ये उपमेय काय आहे, ह्याची म्हणजे कोणाचं वर्णन केलं आहे, ह्याचं वर्णन केलं आहे. आणि ह्याचं वर्णन करत असताना उपमान काय आहे तर हाच आहे, म्हणजेच अर्जुनाची तुलना अर्जुनाशीच केलेली आहे. अर्जुनासारखा दुसरा कोणीही नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचं उदाहरण बघू. हा सागरासारखा गंभीर सागरच. यामध्ये उपमेय आहे सागर आणि उपमान देखील सागरच आहे, म्हणजे सागराच्या गंभीरतेचं वर्णन सागराशीच केलेलं आहे, अन्य कशाशीही केलेलं नाही. म्हणून म्हटलंय की उपमेय हे अद्वितीय असतं, त्याची तुलना अन्य कशाशीही करता येत नाही. दुसऱ्या
अर्थालंकाराचा म्हणजेच अपनहुती अलंकाराचा अभ्यास करणार आहोत. अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. उपमेयाचा निषेध करून उपमेय हेच उपमान आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. उदाहरणार्थ बघू. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. या उदाहरणामध्ये नयन हे उपमेय आहे म्हणजे डोळ्यांचं वर्णन केलंय. पण ह्याचं वर्णन करत असताना त्याची तुलना कशाशी केली आहे म्हणजेच उपमान काय आहे तर कमळातल्या पाकळ्या किंवा कमळाच्या पाकळ्या. म्हणजेच नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. पण या ठिकाणी नयन म्हणजे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्याच पाकळ्या आहेत. म्हणजेच उपमेयाला लपवून किंवा दूर सारून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केलेली आहे. यावरून आपल्याला अपनहुती अलंकाराची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. अपनहुती अलंकाराचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उपमेयाला लपवलं जातं. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे उपमेयाचा निषेध केला जातो. म्हणजे या ठिकाणी अपनहुती अलंकारामध्ये उपमेयाचा पूर्णपणे निषेध केला जातो. म्हणजेच उपमेयाचं अस्तित्वच या ठिकाणी नाकारले जातंय. म्हणून ह्या अलंकारांमध्ये न, नोहे, नसे, नव्हे, कसले असे शब्द येतात. काही उदाहरणांवरून स्पष्ट करता येते. पहिलं उदाहरण बघूया. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. उपमेय नयन आणि उपमान कमळातल्या पाकळ्या. म्हणजे डोळे नाहीत तर त्या कमळाच्या पाकळ्याच आहे असं वर्णन या ठिकाणी केलंय. पुढचं उदाहरण बघू. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. न हे वदन म्हणजेच वर्णन कशाचं केलंय वदन म्हणजेच चेहऱ्याचं वर्णन केलंय. पण या ठिकाणी चेहरा नसून तो शरद ऋतूतील चंद्रच आहे. म्हणून उपमान झालं शरद ऋतूतील चंद्र. पुढचं उदाहरण बघू. हे जीवन कसले ही तर मरणाची माला. म्हणजे हे जीवन किंवा हे आयुष्य नाही तर ही मरणाची माला आहे. म्हणजेच उपमेय काय झालं जीवन आणि उपमान काय झालं मरणाची माला. म्हणजे आयुष्य नाही तर ती मरणाची माला आहे. घर कसले ही तर कारा. उपमेय आहे घर आणि उपमान आहे कारावास. म्हणजेच घराची तुलना ही कारागृहाशी म्हणजेच तुरुंगवासाशी केलेली आहे. न हे केश हे तर कुंतल. हे केश म्हणजेच केस हे केस नसून कुंतल आहेत. या ठिकाणी थोडा अर्थछटेचा फरक पडतोय. कुंतल म्हणजेही केसच आहे आणि केश म्हणजेही केसच आहे. पण कुंतल म्हणजे अर्थछटेच्या बाबतीत थोडं पुढील म्हणजे मऊ मुलायम रेशमी असे केस. अशा प्रकारे आपल्याला अपनहुती अलंकारांची वैशिष्ट्य समजून घेता येतील. या ठिकाणी उपमेयाचं अस्तित्व नाकारलं जातं आणि उपमेय नसून ते उपमानच आहे असा भास निर्माण केला जातो. पुढील अलंकारांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.